फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसची, परंतु विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे वक्तव्य करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचंड वाद आणि नाराजी ओढावून घेतली होती. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती. सर्व पक्ष राजकारण्यांशी सलोख्याने वागणाऱ्या विलासराव देशमुख यांच्याबाबत रवींद्र चव्हाणांची भाषा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला फारशी पसंत पडली नव्हती. त्यामुळे या सगळ्यांचे पडसाद लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूरमध्ये झालेल्या सभेत या सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे, त्यामुळे मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. लातूर ही एक अशी भूमी आहे जिने महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणावर नेतृत्व दिले. यामध्ये चाकूरकर साहेबांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात नगराध्यक्ष पदापासून ते लोकसभा अध्यक्ष, देशाचा गृहमंत्री असा प्रवेश केला आहे. राजकारणात अशा प्रकारचे लोक आपल्याला विरळ दिसतात. त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख असतील ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील. खऱ्या अर्थाने विलासरावजी देशमुख हे एक असे नाव आहे जे पक्षाच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा म्हणून आपण सर्वजण त्यांचा आदर करतो. हे सांगताना माझ्या मनात कुठलाही संकोच नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी काही संभ्रम निर्माण झाला, गोंधळ झाला. आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते, त्यांना बोलायचं होतं. राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे, परंतु कदाचित त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असतील. याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु मी जाहीरपणे सांगतो, आमची लढाई काँग्रेस पक्षाशी असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. ते या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते होते असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता दुखावले गेलेले लातूरकर शांत होणार का हे बघावं लागेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.